आजकाल ॲसिडिटीच्या तक्रारी घेऊन खूप लोक येतात. असं का बरं? आपल्याला सवय झाली आहे उशिरापर्यंत जागायचं, उशिरा जेवायचं आणि जेवल्यावर लगेच झोपायचं. घरी कोणी ना कोणी सांगतच असेल लवकर जेवा, पण आपण कुठे ऐकतोय? आपल्याला वाटतं काय फरक पडणार आहे. पण उशिरा जेवून लगेच झोपल्यावरती आपल्याला बऱ्याच प्रकारचे त्रास होऊ शकतात. सगळ्यात पहिले म्हणजे तुमची पचनक्रियाही मंदावते. त्याशिवाय ॲसिडिटीचे त्रास, अपचनाचे त्रास, छातीत जळजळ, याशिवाय झोपेचे विकारही होऊ शकतात. आपण उशिरा जेवल्यावर लगेच झोपल्याने पोट भरल्यासारखी जी आपल्याला फिलिंग असते ना, ती राहत नाही. त्यामुळे जास्त जेवूनही पोट भरल्यासारखं वाटत नाही. एरवी तुम्ही एक चपाती आणि थोडा भात खाऊन पोट भरल्यासारखं वाटत असेल, तरी उशिरा जेवलं तर याच्याहून जास्त जेवूनही पोट भरल्यासारखं वाटत नाही. यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम्स होऊ शकतात, ज्याच्यामुळे मधुमेह, हृदयरोग, स्ट्रोक याचे धोकेही वाढू शकतात. तर मग काय करायला हवं? जेवल्यानंतर झोपायच्या आधी किमान 2 ते 3 तासाचा वेळ दिला पाहिजे. याच्यामुळे आपण खाल्लेलं अन्न हे लहान आतड्यांमध्ये जायला पुरेसा वेळ मिळतो आणि पचनक्रियाही व्यवस्थित चालू राहते. यामुळे आपलं मेटाबॉलिझमही चांगलं राहतं आणि लठ्ठपणाही कमी होऊ शकतो. रात्रीच्या जेवणात कमी आहार घेतला आणि जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये 2 ते 3 तासाचं अंतर ठेवल्यास तुमचे झोपेचे विकारही कमी होतील आणि लठ्ठपणाही कमी करण्यात मदत होईल. तर आज रात्री लवकर जेवताय ना?